रस्त्यावरून जात होता आम्हाला या सगळ्या पोरांनी अडवून त्यांनी डायरेक्ट धमकी द्यायला चालू केलेत. तर आज सकाळी लवकर मी आलतो आमच्या गावातल्या मोठ्या तळापाशी आणि इथं आल्यावर तर एकापेक्षा एक लय काय नवीन नवीन दिसलं. आणि इकडे आपलं सुनलाचं काम चालू होतं ते म्हणजे इथल्या तळावरल्या सगळ्या मोटऱ्या बंद करायच्या. त्यामुळे मी पण जरा इकडे फिरून यायचं म्हणलो, पण तेवढं तुम्हाला ही अंडी दिसली त्यात आणि एकदम बघितलं म्हणून बरं, नाही तर एकदम पायाखाली येऊन फुटलीच असती. बरं ते सगळं जाऊ द्या. ह्या फुलाचं नाव तुम्हाला कोणाला माहित आहे का? आणि तुम्हाला जरी कोणाला माहित असेल तर या कमेंट मध्ये लिहून टाका. त्यात ना ती जी वेल त्यांनी असं तळाच्या साईडला पूर्णच पसरल्या आणि इकडे जसं वेल पसरल्या का नाही इकडे तसं पाईपा पसरल्या. बरं ते जाऊ द्या. इथलं तळावर फिरून माझं काम झालं आणि ते सुनलाचं मोटर त्यांनी बंद करून झालं. आणि हे सगळं झाल्यावर तर आम्हाला आतनीला जायचं होतं. त्यामुळे सगळ्यात पहिला आमच्या घरी आलं आणि मोटरला पण आमच्या दोघांच्या मध्ये असं स्प्लेंडरवर ठेवलं. तिथनं मग आम्ही निघाला आतनीला. पण इकडे आम्ही जात होता आमच्या आडवा आली ही 4 पोरं. इथं आम्हाला अडवून यांचं धमकी द्यायचं चालू झालं. आणि यांची धमकी काय आता पैसे द्यानंतर कलर मारतो हीच होती. त्यात आणि ती एवढं ऊन पडलेलं तरी पण बिना चपलाचे पैसे मागायला तिथं. त्यामुळे आता जाऊ दे म्हटलं तेवढंच एक 10-20 रुपये देऊन टाकलो. मग ते सगळे झाल्यावर आता आम्ही आतनीत येऊन पोचलेलं. इथं आल्यावर आम्ही पहिल्यांदा सगळे मोटर असं कप्पीनच खाली ठेवली. आणि आता दुकानात जर जास्त गर्दी असल्यामुळे आता आमचा नंबर कधी ती वाटच बघत बसलेलं. पण इकडे वाट बघत बघत एकच वाजलेलं. मग काय आता भुका लागलेल्या म्हणून आला आम्ही नाश्ता करायसाठी. लय काय घेतलं होतं तेवढंच एक कुर्मापुरी घेतलेलं. इकडे मग आमचा नाश्ता करू पण आमचा नंबर पण आलता. मग इथलं आपली मोटर खुलून झाल्यावर आता काय झाले बघितलं. या मोटरला आता उद्यापर्यंत रिपेअर करून ठेवा म्हणून सांगून ते निघालं.